गुड इव्हनिंग फ्रेंड्स, सुगर्स ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. कशात सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात. स्वस्त राहा, मस्त आणि मजेत राहा. आता संध्याकाळचे बघा 8 वाजता स्वयंपाक करणार आहे. स्वयंपाक काय करणार नाही का, आज छान भजी बनवणार आहे. हा काय तर बघा, आता मी बटाटे भजी कशाची बनवणार आहे दाखवते. कशाची बनवणार ते काही वेळ काय बोलू नको हा काही बोलू नको वेडावाकडं बनवू नको. वेडावाकडं काय बनवणार आहे? कशाची बनवते म्हणजे आता काय करणार काय? कशाची बनवते म्हणजे भजी हे असतात ना, एक तर कांदे भजी, पकोडे, काय काय भजीचे प्रकार असतात. कोण मिरची भजी बनवतो. तर मी आता इकडे बनवणार आहे बघा बटाटा भजी. रोज रोज तेच भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो. तर आज हे म्हणले मला, मिस्टर म्हणले मला की आज आपण भजी करूया खाऊया. बघूया आता. आणि ते पण गरम गरमच चांगले लागतात, त्याच्यामुळे गरम गरमच बनवणार आहे फ्रेश. तर आता इकडे बटाटा पहिला काय केलं माहिती का, बटाट्याचे साल काढून घेतले. बटाट्याचे मी 2 बटाटे घेतले आणि त्याची साल काढ. बटाट्याचे काप करून घेते बघा. आता पहिला बटाटा काप, आजकाल बटाटे पण व्यवस्थित नाही कापत. थोडे कांदे भजी आणि थोडे बटाटे भजी असं करणार आहे मी. असे बटाट्याची काप करून घेतलेत. पाण्यात टाकले मी बटाट्याचे काप केलेले. इकडं कशी भजी करणार आहे, हे कांदे भजी, हे बटाटा आणि इकडे ह्या मिरच्या तळून घ्यायच्यात, 5 मिरच्या. आणि हे साधी बटाटा भजीसाठी ना, ह्याच्यात फक्त मी जिरे टाकणार आहे. आणि हे पहा, इकडे आलं लसूण आणि कोथिंबीर हे ह्या मिश्रणामध्ये घालायचं आहे. वेगळं तुम्हाला दाखवते मी मिश्रण आता तयार करते आहे, कसे भजी बनवायचे कसे. त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे. तर आता बघा, या मिश्रणामध्येच फक्त मी हे कांद्याची भजी करायची आहेत ना, तर त्याच्यामध्ये फक्त मी आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर घालायला लागली. हे पहा, या भजीमध्ये ओवा, जिरे आणि हळद, ह्यात फक्त हळद आणि मीठ टाकलेले आहे. तर आता हे मिश्रण तयार करून घेते आणि बनवते भजी. ते सगळं रेडी करून घेतलेलं आहे मी, सगळं रेडी झालेलं आहे. तर चला बनवूया आपण भजी. मी करताना तुम्हाला दाखवेनच, भजी बनवताना मी तुम्हाला दाखवेनच. चला आता बघूया. चला अशा प्रकारे मी भजी बनवते आणि तयार झाले की तुम्हाला दाखवते.
हे पहा इथं बटाटे भजी झाले, बटाट्याची भजी झाली आणि हे बघा इकडे कांदा भजी. काय झालं? चला आता जेवायला बसायचं आहे. या सगळेजण जेवायला, भजी खायला. इकडे माझा स्वयंपाक झालेला आहे. शेवट फायनली माझे हे 2 प्रकारचे भजी बनवून झालेले आहेत. नवरा वाट बघतोय, अजून झालं नाही. मिरच्या पण पाहिजेत ना, आता भजी म्हटलं की मिरच्या पाहिजेच. चला या सगळेजण जेवायला, भजी खायला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आता बघा पहाटेचे 5:30 वाजलेत आणि इकडे मी जिऱ्याचं पाणी पिते. मिस्टरांना जायचं आहे आज गावाला, आज बाहेरगावी जाणार आहेत, त्याच्यामुळे लवकर आवरावं लागले. आणि इकडे मी बनवते चहा. घरचं आवरून झाले की मला विरांशकडे जायचं आहे. अजून विरांशला बरंच नाही, आज पण सर्दी खोकला असल्यानं लवकर कमी होत नाही. इकडे विरांशकडे मी आले आणि विरांशची तर मस्ती काही कमी होत नाही. त्याचा थोडा ताप उतरला, तो खेळायला लागतो आणि ताप चढला की पुन्हा माझ्या मांडीवर येऊन झोपतो. असं चाललेलं आहे. आज बघूया म्हटलं, कमी झालं तर बरंच आहे. सकाळपासून आज ताप आलेला नव्हता. तरी रसिका म्हटली जर आला तर मग दवाखान्यात मी तिथं नंबर लावून ठेवते, आला तर त्याला घेऊन जाता येईल. त्या हिशोबाने मला विरांशबरोबर खेळावंच लागतं, कारण का विरांशच्यासोबत इथं खेळणारे त्याच्या अजून काही मित्र एवढे नाही आहेत. आणि त्यामुळे विरांशसोबत मला विरांशसारखं लहान होऊन खेळावं लागतं. आणि रसिकाला तर काम करण्याशिवाय गत्यंतर नाही. तिला पुष्कळ वाटतं की रजा काढून, किती दिवस रजा काढणार आहे. 1 दिवस तिने रजा काढली होती. मी म्हटलं मी आहे, तू काय रजा काढत बसू नकोस. आज विरांशला थोडं बरं आहे. आज आहे 14 तारीख. विरांशला ना स्कूलच्या ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करायचं होतं, भाग घ्यायचा होता. खाली बसा. कशामध्ये भाग घेणार होता माहिती आहे का? 15 ऑगस्टचा कार्यक्रम असतो ना, तर तो आज होणार होता. तर काय आज उद्या स्कूलला सुट्टी आहे, सॅटर्डे आल्यामुळे. तर आज विरांश होणार होता, भगतसिंग होणार होता. हो ना विरा? आम्ही रोल पण ठरवलं होतं कुठलं करायचं विरांशला. पण काय झालं, विरांशची तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही विरांशला स्कूलमध्ये पाठवलेलं नाही आहे. आज शुक्रवार आहे. सोना पडशील विरा, नाही तर माझा विरांश ना आज छान रोल केला असता. त्याला म्हटलं होतं इन्क्लाब जिंदाबाद. मी विरांशला लसूण भाजून दिला वाटीमध्ये, त्याची साल काढून दिली आणि खात बसला विरांश. विरांशला आवडतो लसूण, भाजलेला लसूण फार आवडतो. त्याच्यामुळे म्हणलं त्याचं तसंही खोकला पण कमी होईल. मी तर लहानपणी मुलांना हेच देत होते. विरांशला इकडे औषध देऊन झोपवलेलं आहे आणि झोपले की खोकला येतोच आहे. तर चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.